आई, आई, बघ आमच्याकडे एक पत्र आहे. अरे हो, पण हे पत्र तुझ्यासाठी आहे माझ्या लहान पांडा. त्यावर तुझं नाव आहे. बेबी पांडाचे हे पहिलेच पत्र होते आणि तो खूप खूप उत्साहित होता. पण त्याच्या उत्साहात खिडकीच्या मागून ऐकत असलेला खोडकर बाळ लांडगा त्याच्या लक्षातही आला नाही. मला तर आश्चर्य वाटतं की त्या पत्रात काय लिहिलंय. प्रत्येकाला पत्र येतात, मला कधीच का येत नाही. अरे वा, हे आमंत्रण पत्र आहे. जंगलात कोण येतंय याचा अंदाज लावा बघू. फुगा विक्रेता अस्वल? नाही. विदूषक पोपट? नाही. एक आईसमन जिराफ. हुर्रे 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 वूहू! अच्छा, तर एक आईसमॅन जिराफ. आता तुम्ही सगळे मला न बोलवण्याचे परिणाम भोगाल. जेव्हा सूर्य थेट डोक्यावर चमकत होता तेव्हा आईस्क्रीम खायची इच्छा असलेले लहान प्राणी बांबूच्या झाडाजवळ जमले आणि आईसमन जिराफची वाट पाहत होते. पण कोणीच आलं नाही. मी वाट बघून थकलोय. आईसमन जिराफ कधी येणार? बरं, आमंत्रण पत्रिकेत हीच जागा लिहिली होती बरोबर? हो हो, आपण योग्य ठिकाणी वाट पाहत आहोत. थोड्या वेळाने आईसमन जिराफ दुःखाने लहान मुलांकडे आला, पण त्याच्याकडे आईस्क्रीमची गाडी नव्हती. तुम्हाला वाट बघायला लावल्याबद्दल मला माफ करा, पण माझी आईस्क्रीमची गाडी हरवली होती. आज सकाळी मी माझ्या कारमध्ये स्ट्रॉबेरी, कोको आणि व्हॅनिला आईस्क्रीम टाकलं होतं आणि रस्त्यावर निघालो. नदीकाठी चालत असताना मला एका ॲपल ट्री जवळ आराम करायचा होता. त्याच वेळी मी झाडावरची सुगंधी लाल सफरचंद खाल्ली. त्यानंतर मी निघणारच होतो, पण मी काय पाहिलं याचा अंदाज लावा. माझी आईस्क्रीमची गाडी गेली होती. मी खूप शोधलं, अगदी सगळीकडे पाहिलं, पण नाही, कुठेच नाही सापडली ती. आईसमन जिराफ, दुःखी होऊ नका. आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्हाला तुमची आईस्क्रीम कार्ड सापडलीये. खरंच? हरवलेली आईस्क्रीमची गाडी शोधायला ते सर्व सफरचंदाच्या झाडाकडे गेले. त्याच क्षणी त्या खोडकर लांडग्याने आईस्क्रीमची गाडी आपल्या गुहेत पळवून नेली आणि भुकेने आईस्क्रीम खायला सुरुवात केली. यम यम यम. आता हे सगळे माझे आहेत. आता माझ्याशिवाय कोणीही आईस्क्रीम खाऊ शकणार नाही. आईस्क्रीमच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या बेबी पांडाने हातात भिंग घेऊन त्याच्या मित्रांना जमिनीवर टायरचे ट्रॅक दाखवले. हे आहेत आईस्क्रीमच्या गाडीचे ट्रॅक. या मार्गाने चला चला. परंतु उंच गवत असलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर खोड्या संपल्या. अरे, आता आपण काय करणार आहोत? मित्रांनो, मला सुगंध येतोय. तुलाही जाणवतोय का? जणू स्ट्रॉबेरी. हो, हा सुगंध आहे स्ट्रॉबेरीचा. पांडा आणि त्याच्या मित्रांना झाडाच्या खोडावर स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा तुकडा लावलेला दिसला. मला वाटतं आपण योग्य मार्गावर आहोत. चला, या मार्गाने. काही काळ प्रत्येक जण स्ट्रॉबेरीच्या सुगंधाचा यशस्वीपणे पाठलाग करत होता. परंतु जेव्हा रस्ता दलदलीकडे घेऊन गेला तेव्हा स्ट्रॉबेरीच्या वासाऐवजी चिखलाचा वास येऊ लागला. बरं, आपण इथपर्यंत आलो आहोत, पण मला आजूबाजूला आईस्क्रीम कार्ट दिसत नाहीये.
आहा, ही आईस्क्रीमची गाडी नाही, पण इथे चिखलाने माखलेला खडखडाट सुरूच आहे. हो, शिवाय यावेळी फक्त एक चाक नाही तर पंजा देखील आहे. ही बघा, पंजाची खूण. बेबी पांडा आणि त्याच्या मित्रांना लगेच समजलं की त्यांना सापडलेल्या चिखलाच्या खुणा लांडग्याच्या आहेत. म्हणून ट्रॅकचा पाठलाग करत ते लांडग्याच्या गुहेत आले. कोल्ह्याने सांगितले की त्यांच्यापैकी एकाला आत जाऊन आईस्क्रीमची गाडी घ्यावी लागेल. पण मला खूप भीती वाटते. नाही 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 नाही, मी नाही करू शकत. मला पण खूप भीती वाटते. मी नाही करू शकणार. हा, मी करू शकतो. पांडाने आपले सर्व धैर्य एकवटलं आणि लांडग्याच्या गुहेकडे चालत गेला. कोणीतरी येत असल्याचं त्याला समजलं. त्या खोडकर लांडग्याने लगेच जोरात ओरडून त्याला घाबरवायचा प्रयत्न केला. ए, कोण आहे? आत येऊ नकोस. मी सापळा रचला आहे. जर तू आत आलास तर मी तुला काढून टाकेन. पांडाला लांडग्याच्या आवाजावरून कळलं की तो खूप आजारी आहे. म्हणून तो निर्भयपणे त्याच्याकडे गेला आणि त्याने पाहिलं की सर्व आईस्क्रीम खाल्लेलं होतं. ओ, तू तर खूप आजारी आहेस लांडग्या. मी आजारी नाहीये. सगळे आईस्क्रीम माझे. पांडाने मन वळवून लांडग्याला बाहेर काढलं. लांडग्याला आजारी पाहून इतर प्राणी आणि जिराफ आश्चर्यचकित झाले. त्यांनी ताबडतोब त्याला उन्हाने तापलेल्या दगडाजवळ बसवलं. एकाने गरम फळांचा चहा, दुसऱ्याने हेल्दी बांबू सूप आणि आणखी एकाने त्याला उबदार करण्यासाठी एक लांब स्कार्फ दिला. जर तू आईस्क्रीमची गाडी चोरली नसतीस तर आपण ही सगळी आईस्क्रीम एकत्र खाल्ली असती आणि एकत्र चांगला वेळ घालवला असता. हो, आणि या सुंदर उन्हाळ्याच्या दिवशी तू आजारी पडला नसतास. पण तू माझ्यासोबत आईस्क्रीम शेअर करणार नव्हतास ना, कारण तू मला आमंत्रण पाठवलंच नव्हतंस. जेव्हा लांडग्याच्या बाळाने सांगितलं की त्याला पत्र मिळालं नाही, तेव्हा मगरीने त्याच्यासमोर उभ्या असलेल्या झाडाच्या फांदीकडे इशारा केला. मला वाटतंय तुला मिळालेलं पत्र झाडाच्या फांदीत अडकलंय. तिकडे, म्हणूनच तू पाहिलं नाहीस. अरे, इथे पोस्टमन कर्कोच्या नेहमी त्याच्या मालकांना पत्र पोहोचवतो. हे बघ, यावर तुझं सुद्धा नाव लिहिलंय. त्या दिवसापासून लांडगा अधिक सावध झाला आणि त्याच्या चांगल्या मित्रांशी चांगले वागला, कारण तो सर्वात महत्वाची गोष्ट विसरला नाही, आणि ती म्हणजे वन्य जीवनात एकता आणि मैत्री असते. गोल्डीलॉक्स आणि पांडा फॅमिली. एकेकाळी जंगलाच्या सर्वात सुंदर भागात एक छोटंसं घर होतं आणि गोल्डीलॉक्स नावाची सोनेरी कुरळे केस असलेली मुलगी या घरात राहत होती. गोल्डीलॉक्स इतकी गोंडस होती की प्रत्येक जण तिच्यावर खूप प्रेम करत असे. पण ही गोंडस मुलगी कधी कधी खूप खोड्या काढत असे. 1, 2, 3. अरे नाही. तिच्या आईने तिच्यासाठी तयार केलेल्या पायवर गोल्डीलॉक्सने चुकून पाय ठेवला. गोल्डीलॉक्स, आता नाश्त्यासाठी तुला थोडा वेळ वाट पाहावी लागेल, कारण मला पुन्हा नाश्ता बनवावा लागेल. आणि हे बघ, बागेच्या बाहेर जाऊ नकोस आणि मला सांगितल्याशिवाय जंगलातही जाऊ नकोस. चांगल्या मुलीसारखी वाग जरा. गोल्डीलॉक्सला नाश्त्याची वाट पाहताना खूप कंटाळा आला होता.
एक शांत पाऊल जंगलाकडे, 2 पावलं, नाही 3 पावलं. कोणी मला पाहायच्या आत मला पाहायचंय मी किती चालू शकते. तिची आई स्वयंपाकघरात व्यस्त असताना गोल्डीलॉक्सने एकामागून एक पाऊल टाकलं. आधी बागेतून बाहेर आणि मग जंगलात निघून गेली. त्या गर्द जंगलात एक अतिशय छान बांबूचं घर होतं. या घरात एक गोंडस आणि सुंदर अस्वल कुटुंब राहत होतं. एक मोठा बाबा पांडा, एक मध्यम आकाराची आई पांडा आणि एक लहान बाळ पांडा होता. आई पांडा सकाळी सगळ्यांच्या आधी उठली आणि नाश्त्यासाठी व्हॅनिला घालून बांबू मॅश तयार करत होती. बाबा पांडा किचन मधून येणाऱ्या गोड वासाने जागा झाला आणि मग तो बाळाला उठवायला गेला. मात्र झोपायला खूप आवडत असलेला पांडा काही उठू शकला नाही. पण त्याच्या नाकाला आलेल्या मॅशच्या अप्रतिम वासाने तो स्वतःला थांबवू शकला नाही आणि शेवटी तो जागा झाला. पांडा कुटुंब टेबलाभोवती एकत्र बसलं होतं. आई पांडाने बनवलेले बांबूचे मॅश खाऊ लागले. पण मॅश खूप गरम होतं. आई, बाबा, जेवण थंड होईपर्यंत आपण जंगलात फिरून येऊ शकतो का? आणि आपण आणखी काही बांबू गोळा करू शकतो संध्याकाळचं जेवण बनवायला. पांडा कुटुंब त्यांचं जेवण टेबलावर सोडून बांबू गोळा करायला बाहेर पडले. दरम्यान रंगीबेरंगी फुलपाखरांनी गोल्डीलॉक्सला घेरलं. ती जंगलात इकडे तिकडे धावत होती. हे जंगल किती सुंदर आहे. या फुलपाखरांकडे पहा तरी. फुलपाखरांपैकी एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत असताना गोल्डीलॉक्स गर्द जंगलात पुढे पुढे पळत गेली आणि शेवटी मोठमोठ्या झाडांमध्ये हरवून गेली. जसजसा वेळ निघून गेला तसतशी ती थकून गेली आणि तिला खूप भूक लागली होती. ती जवळजवळ रडणारच होती. पण तिला अचानक थोड्याच अंतरावर बांबूचं एक लहानसं घर दिसलं. ती आनंदाने घराजवळ गेली आणि खिडकीतून पाहिलं तर तिला आतमध्ये अन्नाच्या 3 वाट्या दिसल्या. ती उत्साहाने दाराकडे गेली आणि 3 वेळा तिने दार ठोठावलं. दाराला कुलूप नव्हतं आणि तिने ठोठावल्यावर ते लगेच उघडलं आणि गोल्डीलॉक्सला खूप भूक लागली होती. ऐका, कोणी आहे का घरात? आणि तिथे एका मोठ्या भांड्यात, एक मध्यम वाडग्यात आणि एका लहान वाटीत बांबूचं मॅश ठेवलं होतं. तिला खूप भूक लागली असल्याने तिला सगळ्यात मोठ्या वाटीतला बांबूचा मॅश खायचा होता. पण जेव्हा तिने तो तोंडात टाकून चव घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा तिचं तोंड भाजलं. ही डिश खूप गरम आहे म्हणून तिने मध्यम वाडग्यातला मॅश चाखला. आणि ही डिश खूप थंड आहे. मग तिने लहान वाटीतला 1 चमचा बांबूचा मॅश खाल्ला. यम! ही डिश खूप गरम आणि खूप थंडही नाही. माझ्यासाठी अगदी योग्य आहे. गोल्डीलॉक्सने सर्वात लहान वाटीतला सर्व मॅश खाऊन टाकला. तिला आराम करण्यासाठी शेकोटीजवळ जाऊन बसायचं होतं. इथेही तिला 3 वेगवेगळ्या सीट्स दिसल्या. तिने आधी मोठ्या लाकडी सीटवर बसायचा प्रयत्न केला. हे आसन खूप कठीण आणि गरम आहे कारण हे शेकोटीजवळ आहे. नंतर ती मध्यम आकाराच्या गुलाबी सीटवर बसली. हे आसन खूपच मऊ आहे. यावेळी गोल्डीलॉक्स तिच्या शेजारी असलेल्या छोट्या लाल सीटवर बसली. अरे वा, हे खूप आरामदायक आहे.
पण तेवढ्यात लहान सीटचे तुकडे तुकडे झाले. अरे नाही, मला वाटतं मी थोडा वेळ जाऊन अंथरुणावर पडावं. गोल्डीलॉक्स बांबूच्या घराच्या बेडरूम मध्ये गेली. इथेही एक मोठा, एक मध्यम आणि एक लहान असे 3 बेड होते. गोल्डीलॉक्स प्रथम सर्वात मोठ्या पलंगावर झोपली. हा पलंग खूप कठीण आहे आणि उशी खूप मोठी आहे. नंतर तिने मध्यम आकाराच्या पलंगावर उडी मारली, पण ती खूप मऊ होती. मग तिने सर्वात लहान पलंगावर उडी मारली. अरे, हा पलंग खूप छान आहे. उशीही किती आरामदायक आहे. गोल्डीलॉक्स सर्वात लहान पलंगावर झोपी गेली. इकडे जंगलात बांबू गोळा करताना वेळ कसा निघून गेला हे समजलंच नाही आणि पांडा कुटुंब शेवटी घरी परतलं. ते येताच सर्वांना बसून नाश्ता करायचा होता. पण टेबलावर एक आश्चर्य त्यांची वाट पाहत होतं. कोणीतरी माझा बांबू मॅश चाखलाय. कोणीतरी माझाही बांबू मॅश चाखलाय. बांबू मॅश, तर सगळं संपलंय. पांडा कुटुंब उभं राहिलं आणि आजूबाजूला पाहू लागलं. तेव्हाच शेकोटीच्या शेजारील सीटने त्यांचं लक्ष वेधलं. अरे, माझ्या सीटवर कोणीतरी बसलं होतं. माझ्याही सीटवर कोणीतरी बसलं होतं. आणि कोणीतरी माझ्याही खुर्चीवर बसलं होतं आणि त्याने ती खुर्ची तोडली. पांडा कुटुंब कुतूहलाने बेडरूम मध्ये गेलं. कोणीतरी माझ्या पलंगावर झोपलं होतं आणि त्याने माझी उशी जमिनीवर फेकून दिली. कोणीतरी माझ्या पलंगावर उडी मारलीये. आई, बाबा, कोणीतरी माझ्या पलंगावर अजूनही झोपलेलं आहे. आई पांडा आणि वडील पांडाने खरोखरच कोणाला तरी त्यांच्या बाळाच्या पलंगावर झोपलेलं पाहिलं. वडील पांडाने चादर बाजूला केली तेव्हा गोल्डीलॉक्स लगेच जागी झाली. तिला समोर 3 प्रचंड पांडे दिसले तेव्हा ती खूप घाबरली. तू कोण आहेस आणि तू माझ्या पलंगावर का बरं झोपलेस? बरं, मी तुमची माफी मागते. मी जंगलात माझा रस्ता चुकले होते, मग आत येऊन जेवले आणि झोपून गेले. प्लीज माझ्यावर रागवू नका. इतर लोकांच्या घरात घुसणं चांगलं नाही लहान मुली. शिवाय तुझ्या घरच्यांना तुझी काळजी वाटत असेल ना. पांडा कुटुंबाला जंगलातील प्रत्येक रस्ता माहित होता. त्यामुळे त्यांनी काही वेळातच गोल्डीलॉक्सचं घर शोधून काढलं. आई, बाळा, माझ्या प्रिय मुली, आम्ही तुला सगळीकडे शोधत होतो ना. मी वचन देते की मी तुला न सांगता कधीच कुठे जाणार नाही. गोल्डीलॉक्सच्या पालकांनी आपल्या बाळाला घरी आणल्याबद्दल पांडा कुटुंबाचे आभार मानले. तेव्हापासून गोल्डीलॉक्स आणि बेबी पांडा खूप जवळचे मित्र बनले आहेत. आणि आता गोल्डीलॉक्सला तिच्या आईकडून अस्वलाच्या कुटुंबाला भेट देण्याची नेहमीच परवानगी मिळते आणि ती अनेकदा त्यांच्याकडे जाते. त्यामुळे ती तेव्हापासूनच जंगलात कधीच हरवली नाही, कारण तिचा सर्वात जवळचा मित्र बेबी पांडा नेहमीच तिच्या सोबत असतो.